अध्यक्ष साहेब, आजचा हा बार्शी नगर परिषदेचा 156वा अर्थसंकल्प, या अर्थसंकल्पाच्या अनुषंगानं काही वैशिष्ट्यपूर्ण गोष्टींचा सर्वप्रथम उल्लेख करतो। वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी अशा अर्थानं की प्रभाताई झाडबुके नंतर सलग 5 वर्ष अर्थसंकल्प मांडणारे नगराध्यक्ष म्हणून तुमचं मनापासून अभिनंदन। त्याचबरोबर पहिल्यांदा अकाउंटंट, इंटरनल ऑडिटर आणि मुख्याधिकारी 3 भगिनींनी मांडलेला तयार केलेला हा अर्थसंकल्प म्हणून त्यांचंही अभिनंदन करतो। काही औचित्य असतात। सन्माननीय सदस्य बोलताना रमेशांना बोलताना मी कधीच त्यांना अर्थ नाही केला, आपण देखील त्याचं पत्ते पाळावं थोडंसं। नाही, मी कौतुकच करतोय, त्यात काही शंका आहे का? ते सांगतोय ना, कौतुक करतोय, सांगतोय, आणि जिथं चिरपाड करायची तिथं होणारच आहे ना, त्याच्याबद्दल काय मी कोणाला भीतोय का? दुसरी महत्वाची गोष्ट, नगरपालिकेच्या सभागृहात 155 अर्थसंकल्प सादर झाले। दुर्दैवाने कोविडच्या परिस्थितीमुळे नगरपालिकेच्या बाहेर, परंतु यशवंतराव चव्हाण सभागृहात अर्थसंकल्प मांडण्याची तुमच्या नावाने एक नोंद झाली, त्याच्याबद्दलही तुमचा आभार। अध्यक्ष साहेब, अर्थसंकल्पाच्या सभेच्या निमित्तानं या ठिकाणी आज 156वा अर्थसंकल्प आपण सादर केला। अर्थसंकल्प सादर करत असताना आपलं अभिभाषण आम्हाला अपेक्षित होतं, ते अर्थसंकल्पातल्या विवरणपत्राच्या अनुषंगानं आपलं अभिभाषण आम्हाला अपेक्षित होतं, अर्थसंकल्पातल्या तरतुदीच्या अनुषंगाने। परंतु नगराध्यक्ष म्हणून तुम्ही तुमची भूमिका जरी पार पाडत असला तरी या अर्थसंकल्पाच्या निमित्तानं हा यंदाच्या वर्षीचा अर्थसंकल्प आकडे फुगवलेला, गोलमाल केलेला, निवड फसवाफसवीचा अर्थसंकल्प आहे, हे माझं मत आहे। त्याचं कारण असं आहे, आणि हे निवड माझं भाषण म्हणून मत नव्हे तर पान नंबर सहित आणि पुराव्या सहित मी त्याचं स्पष्टीकरण येणाऱ्या पुढच्या काळात तुमच्या समोर करतोय। अध्यक्ष साहेब, अर्थसंकल्पाच्या समवेत जे विवरणपत्र सादर केलेली आहे त्या विवरणपत्रामध्ये आपण विभागवार जाऊया। पहिल्यांदा लेखा विभागाचा जर आपण त्या ठिकाणी बारकाईनं पाहिलं तर एज्युकेशन सेस किती भरला, किती राहिला या संदर्भानं कुठलाही उल्लेख त्याच्यामध्ये नाही। तशीच परिस्थिती रोजगार हमी योजनेच्या करासंदर्भातली आहे, तशीच परिस्थिती शिक्षण मंडळाच्या बाबतीत। शिक्षण मंडळाच्या बाबतीत अध्यक्ष साहेब, तुम्ही 1,10,00,000 अजून देणं आहे, फक्त 82 लाख रुपये तुम्ही दिलेत। आगामी वर्षात तुम्ही 1,98 वरून 2,62,00,000 रुपयाची तरतूद केली आहे। जर चालूच वर्षात तुम्ही 1,10,00,000 देताय आणि 82 लाख अजून देऊ शकत नाही, तुमच्याकडे पैसे नसल्यामुळे, तुमच्याकडे पैसे नसल्यामुळं शिक्षण मंडळाला शासनानं मॅन्डेटरी केलेले 20% अनुदान तुम्ही देऊ शकत नाही, हे दुर्दैव आहे। आणि याचा उल्लेख या ठिकाणी होणं अपेक्षित आहे आजच्या या अर्थसंकल्पावरच्या भाषणामध्ये। मला सांगा, शिक्षकांना पगारामध्ये 20% मिळत नाही, पेन्शन धारकांना 20% मिळत नाही, ही जर आपली अवस्था असेल तर कशासाठी आपण आपल्या स्वतःच्या अर्थसंकल्पाचं कौतुक करून घ्यायचं? या ठिकाणी वास्तव काय, वास्तव समोर आलं पाहिजे, कारण हे वास्तव लपत नसतं। मला सांगा, मी जरी सांगितलं आणि कोणी शिक्षक पुढे येऊन म्हणणार नाही आम्हाला 100% पगार मिळाला, जे मिळालाय ते मिळालाय, जे नाही मिळाला ते नाही मिळालं। 20% आजही तुम्ही तुमची देणी तशी प्रलंबित आहे, हा झाला महत्वाचा भाग। त्याचप्रमाणे लेखा विभागात अलीकडच्या काळात जर काही पाहिलं आपण तर दुर्दैवानं असं म्हणावंसं वाटतं की कुठेही नियमांचं पालन होत नाही। स्थायी निदेश आहेत तुमचे, धनादेश, बिल मागणी जशी रजिस्टर मेंटेन केलं जातं तशीच त्या ठिकाणी ती चेक अदाई सुद्धा झाली पाहिजे। हे मी का सांगतोय, कारण प्रलंबित देयक जे आहे त्याची आकडेवारी जर आपण पाहिली तर ती कोट्यावधीच्या घरात आहे। आजही नफा फंडातल्या अनेक कामांना पैसे नसल्यामुळं अनेक कामं सुरू होऊ शकली नाहीत, झालेल्या कामाची किमान 2-2 वर्ष बिलं अदा झालेली नाहीत, हे वास्तव मी आपल्या समोर मांडू इच्छितो। त्याचबरोबर त्यानंतर आपण बोलूयात कर वसुली विभागाकडे। विशेष स्वच्छता कराचा भुर्दंड नागरिकांच्या माथी मारणारा कर वसुली विभाग, त्या ठिकाणी विशेष स्वच्छता कर तर आहेच आहे, घरपट्टीच्या बिलात, परत घनकचरा व्यवस्थापनाचा कर त्या ठिकाणी आहे, नळपट्टीच्या बिलात सुद्धा मुख्याधिकारी मॅडम आपले हे बाब निदर्शनास आणून देतो। अलीकडच्या काळात नळपट्टीची बिलं काही पाणी पुरवठा विभागातून दिली जातात, त्या नळपट्टीच्या बिलात सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी अशा पद्धतीचे स्वच्छता कराची आकारणी केली आहे, ही दुर्दैवी गोष्ट आहे। वास्तविक पाहता एकाच मालमत्तेला एक घरपट्टी आणि एक नळपट्टी देत असाल तर एकाच माणसाकडून स्वच्छतेचा कर
केवळ तुमच्या सोयीसाठी तुम्ही बिलं वेगळी दिलेली आहे म्हणून करता त्याच्याकडून जर तुम्ही आकारणार असाल तर ही दुर्दैवाची बाब आहे, हे तुमच्यासमोर नजरेसमोर आलं पाहिजे. त्याचबरोबर त्या ठिकाणी वृक्षकर 25 लाखाच्या आसपास तुम्ही वृक्षकर वसूल केला. नगर परिषदेच्या माध्यमातून उद्यानांमधल्या वृक्ष लागवडीशिवाय आपण त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करणं अपेक्षित होतं. वृक्षांची गरज पाहता त्या ठिकाणी आपण पुढे जाणं गरजेचं होतं. या बाबतीत देखील तुम्ही काही केलं नाही, उलट झाडं लावणाऱ्यावर गुन्हे दाखल केले, हा देखील दुर्दैवाचा भाग आहे. त्याचबरोबर पाणी पुरवठा सेवा शुल्क, माझ्या माहितीप्रमाणे आदरणीय दिलीपरावजी सोपल साहेबांच्या नेतृत्वाखाली नगर परिषदेत सत्ता असताना जे नागरिक त्या ठिकाणी नळ कनेक्शन घेत नाहीत त्यांना उद्युक्त करावं, प्रवृत्त करावं ह्या हेतूनं त्या ठिकाणी रोज 1 रुपया याप्रमाणे 300 रुपये पाणी सेवा शुल्क आकारलं गेलं. या पाणी सेवा शुल्काच्या संदर्भानं मला या ठिकाणी दुर्दैवानं सांगावं असं वाटतं की आज तुमच्याकडे 1,62,00,000 रुपये अपेक्षित आहे. म्हणजे जर 300 रुपये प्रति याप्रमाणे जर घरटी त्या ठिकाणी तुम्ही नोंद घेणार असाल तर हे कदाचित थकीतचा देखील त्याच्यामध्ये भाग असू शकतो. परंतु अजून किती नळ कनेक्शन धारक वंचित आहेत नळापासून याचा देखील त्या ठिकाणी साकल्याने विचार करण्याची गरज आहे. मध्यंतरीच्या काळात काही बोगस नळ कनेक्शन धारकांना नोटिसा दिल्या, परंतु त्याच्यावरची कारवाई मात्र काही झाली नाही आणि विवरण पत्रामध्ये त्या रकान्यात देखील 00 हे तुम्ही मेन्शन केलेलं आहे. त्यामुळे मी आत्मविश्वासपूर्वक सांगू इच्छितो. अजून किती घरांना कनेक्शन देणं अपेक्षित आहे ते देण्यासाठी आपण काय योजना राबवणार आहात. प्रत्येक नागरिकांचा पाणी हा हक्क आहे. पाणी येत नाही हा भाग नंतरचा, परंतु पाणी हा हक्क आहे, तो देखील मिळवून देण्यासाठी तुम्ही मोठे प्रयत्न करताना दिसत नाही. ज्यांनी घरपट्टी भरली नाही त्यांना 48 तासाची नोटीस देऊन नळ तोडणार म्हणता, तुम्ही मालमत्ता जप्त करणार म्हणता, पण तुम्ही तर 365 दिवसाची घरपट्टी नळपट्टी आणि त्या ठिकाणी घनकचरा स्वच्छता कर घेता. किती दिवस पाणी तुम्ही देता, किती स्वच्छता तुम्ही करता, हा देखील मूलभूत प्रश्न या अर्थसंकल्पाच्या निमित्तानं समोर येतो. नुसतेच आकडेमोड करून किंवा आकड्यांची जुळवाजुळव करून कॉपी पेस्ट करून आपल्याला पुढे जाता येणार नाही. त्याच्यामध्ये काय मर्म आहे, काय पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी नेमकं नागरिकांचा आवाज काय आहे. आज त्या ठिकाणी कोणताही नागरिक बोलत नाही याचा अर्थ असा नव्हे की त्यांची तक्रार नाही. ज्या वेळेस लोकशाही मार्गाने त्यांना जो काही हक्क दिलाय त्यावेळेस तो व्यक्त करत असतो आणि ते आपण पाहिलंय. झालेल्या नुकत्याच निवडणुकांमध्ये त्याची प्रचिती आपल्याला आलेली आहे. त्या ठिकाणी दुसरी महत्वाची गोष्ट की या ठिकाणी आपण जी काही आकारणी करतात त्या आकारणी 365 दिवसाची करून नागरिकांना लाभ मात्र 365 दिवस देत नाहीत. ते दुर्दैवाने मी या ठिकाणी नमूद केलंय. हे व्यापारी धोरणाचा भाग झालाय. नगर परिषद ही काही व्यापारी संस्था नाही, ती एक स्थानिक स्वराज्य संस्था आहे. नागरिकांच्या मूलभूत अधिकारांशी बांधील असलेली संस्था आहे. या संस्थेकडून काय जे अपेक्षित आहे, मूलभूत तुमचे अधिकार अपेक्षित आहेत, ते मूलभूत अधिकारांपासून त्या नागरिकांना वंचित ठेवण्याचं काम नगर परिषद करते. त्याचबरोबर अत्यंत महत्वाचा मुद्दा, या ठिकाणी आपण मोठ्या आत्मविश्वासानं सांगितलं कोणतीही करवाढ दरवाढ नाही, परंतु अर्थसंकल्पामध्ये तुम्ही चतुर्थ वार्षिक कर आकारणीसाठी 4 कोटी रुपयाची प्रोव्हिजन केलेली आहे. चतुर्थ वार्षिक कर आकारणी करत असताना तुम्ही जाता जाता लोकांच्या डोक्यात दोंडा घालून चालले. कारण आता जी परिस्थिती आहे, जे काही वातावरण आहे, या परिस्थितीत वाढीव घरपट्टी ह्या चतुर्थ वार्षिक कर आकारणीनं वाढीव घरपट्टीचा बोजा नागरिकांच्या माथी पडणार आहे. तुम्ही म्हणाल याच्यात की ते शासनाकडून असतं, कंपल्सरी असतं. अहो, शासनाकडून कंपल्सरी असणारा 2% व्याज सुद्धा तुम्ही माफ करतो असं म्हणून सत्तेवर आलेले आहात. तुमच्या जाहीरनाम्यामध्ये ते आहे. शिवसेनेचा जो जाहीरनामा होता तुमचा तत्कालीन परिस्थितीतला, त्या जाहीरनाम्यामधलं तुमचं अभिवचन अध्यक्ष आहे ते विसरून चालणार नाही. कारण तुम्ही लोकांना आश्वासित केलं होतं 2% व्याज तुम्ही माफ करणार. आम्ही सांगत होतो ही शासनानं ठरवलेला नियम आहे, कायदा आहे, तो बदलता येणार नाही, परंतु तुम्ही सांगत होते आम्ही माफ करणार आणि 5 वर्ष झालं त्याची वसुली तुम्ही मात्र करता. तुम्हाला तुम्ही दिलेल्या आश्वासनाचा सोयीस्कर विसर पडलेला आहे. इथं सांगायचं तात्पर्य असं आहे की त्या ठिकाणी तुम्ही म्हणताय आता की कुठलीही करवाढ दरवाढ नाही. करवाढ दरवाढ नसताना 4 कोटी रुपयाची प्रोव्हिजन तुम्ही कशावर केली आहे? चतुर्थ वार्षिक कर आकारणीवर. जीआयएस पद्धतीनं चतुर्थ वार्षिक कर आकारणी तुम्ही करणार आहात. जीआयएस पद्धतीनं जर चतुर्थ वार्षिक आकारणी कर केली तर त्या ठिकाणी आता ज्याचं 10,000 रुपये घरपट्टीचं बिल आहे त्याचं 20,000 रुपये झाल्याशिवाय राहणार नाही. हे माझं या ठिकाणी वाक्य प्रत्येकाने लक्षात ठेवा. त्याचं कारण असं आहे की जीआयएस मध्ये अंतर्भूत असणाऱ्या काही ज्या गोष्टी आहेत त्याचा जर साकल्याने विचार केला तर ही घरपट्टीची वाढ येणाऱ्या वर्षात होणार आहे. आणि मला सांगायला आश्चर्य वाटतं की ज्या वेळेस तुमच्या सत्ताधारी मंडळींनी 5-5 वर्ष सत्ता उपभोगली, त्यानंतर सत्ता परिवर्तन झाले. 2001 ते 5 तुम्ही सत्ताधारी होते, आता तुम्ही सत्ताधारी आहात. त्यानंतर सत्ता परिवर्तन अटळ असतं, परंतु जाता जाता अशा पद्धतीने धोंडा घालण्याची काही पद्धत नाही आणि तो पण चुकीचा भाग आहे. त्यामुळं येणाऱ्या काळात या बाबतीत देखील तुम्हाला लोकांच्या खिशात हात घालण्याचा काही अधिकार नाही, मात्र तो तुम्ही घालताय, हे दुर्दैवी आहे. दुसरी महत्वाची गोष्ट
स्थापत्य विभागाचं जर विवरणपत्र आपण बारकाईने पाहिलं तर रस्ते अनुदानावर फक्त 65 लाख रुपये 2019-20 ला आले. रस्ते अनुदानावर फक्त 65 लाख रुपये 2019-20 ला आले. 20-21 ला मोकळा, 17-18 ला काही नाही. ते तुमची आकडेवारी, तुमची कागदपत्र आहे, माझी नाही. नगर परिषदेनं नगर परिषद नगरसेवकांना दिलेली आकडेवारी आहे. त्याच्यानंतर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधारणा याच्यामध्ये फक्त 19-20 ला 12 कोटी रुपये आले. 20-21 ला काही नाही, भोपळा. नगरोत्थान राज्यस्तर, आता याची तर मोठी गंमत आहे. नगरोत्थान राज्यस्तर मध्ये तुम्ही 160 कोटीचा प्रस्ताव सादर केलाय. कोणतीही मंजुरीची प्रक्रिया नाही, कोणतीही मंजुरीची प्रक्रिया नाही. तरीही 87 कोटी रुपये तुम्ही चालू बजेटमध्ये जमेत धरले. 87 कोटी रुपये येणार म्हणून धरले. कुठल्या मंजुरीचं पत्र असेल तर कृपया सादर करावं. मी माझा शब्द माघारी घ्यायला तयार आहे. या संदर्भात हा 160 कोटीचा प्रस्ताव मंजूर आहे, याच्या संदर्भातलं कुठलं पत्र असेल आपल्याकडे तर सादर करावं. माझ्या माहितीप्रमाणे 14 ऑगस्ट 2019 ला तत्कालीन मुख्याधिकारी शिवाजीराव गवळी यांनी सोडलं तर एकही पत्र राज्य शासनाकडे तुमचं दिलेलं नाही. त्यानंतर या परिस्थितीत तुम्ही जोडलेल्या विवरणपत्रातली आकडेवारी आणि कागदपत्राचा आधार घेऊन मी तुम्हाला सांगतोय, यामध्ये त्या ठिकाणी 160 कोटीचा जो काही प्रोजेक्ट आहे तुमचा टप्पा 2, त्या टप्पा 2 ला मंजुरी अद्याप आलेली नाही. तरी देखील 87 कोटी रुपये तुम्ही त्याच्यामध्ये धरलेले आहे. याच्या बाबतीतला कुठला पाठपुरावा नाही, कुठला पत्रव्यवहार नाही आणि तो पाहायला मिळत, तो तुमच्या विवरणपत्रामध्ये जोडलेला नाही. 14/8/2019चं पत्र वगळता काहीही पाहायला मिळत नाही. दुर्दैवाची गोष्ट आहे. याच्यातली गंमत मोठी अशी की यापूर्वी देखील नगरोत्थान योजना मंजूर होती. ते नगरोत्थान योजना मंजूर असताना मंजूर झाल्यानंतर बजेटमध्ये त्याचा अंतर्भाव करण्यात आला. मात्र मंजुरी पूर्वी बजेटमध्ये अंतर्भाव करून आकडे फुगवून बजेट 417 कोटीवर नेणं फार काही मोठं हे दिसत नाही. त्याचबरोबर अल्पसंख्याक क्षेत्र विकास, नगराध्यक्ष साहेब तुम्ही मागच्या बॉडीत आमच्या समोर नगरसेवक होता. आपण स्वतः तत्कालीन अल्पसंख्याक मंत्री हसन मुश्रीफ साहेबांना भेटून दस्तगीर दर्ग्याचं त्या ठिकाणी भिंत आणि बाकी दुरुस्ती वगैरे बुरुजाची या संदर्भानं पाठपुरावा करून पैसे आणले होते. मात्र गेल्या 4 वर्षात 1 रुपयाही या हेडवर आलेला दिसत नाही. हे तुमची आकडेवारी सांगते, हे तुमचं विवरणपत्र सांगतंय. दुसरी महत्वाची गोष्ट, अग्निसुरक्षा राज्यस्तर 3 वर्षापासून काही नाही. अग्निसुरक्षा जिल्हास्तर 4 वर्षापासून भोपळा. आणि गंमत, आम्ही मंजूर केलेलं जे अग्निशमन केंद्र होतं जवाहर हॉस्पिटलच्या पाठीमागचं, त्याचं उद्घाटन तुम्ही गुपचूप केलं. अहो शेवटी लोकशाहीत प्रत्येकाचा सन्मान ठेवला पाहिजे. उद्घाटनाला तुम्ही आम्हाला टाळलं किंवा प्रोटोकॉल नाही पाळला म्हणून काय आम्ही कमी होणार नाही, परंतु तुमच्या मनाचा पोटेपणा त्या ठिकाणी दिसत असतो. तुमचा मनाचा मोठेपणा दाखवण्याची संधी म्हणून तुम्ही त्या गोष्टीमध्ये त्या ठिकाणी अंतर्भाव करणं अपेक्षित असतं. मात्र तुम्ही तुमच्या लोकांकडून अपेक्षाच नाही आम्हाला आता. कारण त्याच्या प्रत्येक उद्घाटनाच्या बाबतीत मी पहा 10 वर्षात आदरणीय दिलीपरावजी सोपल साहेबांची सत्ता नगर परिषद होती. विरोधी पक्षनेते तत्कालीन काळात विजय राऊत होते, अरुणदादा बारबोले होते. प्रत्येक नामफलकावर त्यांची नाव आहे. कुठेही आम्ही टाळलं नाही, विरोधी पक्षनेत्याचं अस्तित्व नाकारलं नाही. त्या ठिकाणी सन्मान देणं हा सुद्धा मनाचा संस्काराचा भाग असतो. तो तुमच्याकडून अपेक्षित धरणं त्या ठिकाणी चुकीचं आहे असं मला म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. दुसरी महत्वाची गोष्ट, वैशिष्ट्यपूर्ण योजना फक्त 18-19 ला 50 लाख रुपये तुमच्याकडे आले. विवरणपत्रामध्ये त्याची नोंद आहे. नगरोत्थान जिल्हास्तर 18-19 ला 15 कोटी आले, बाकी भोपळा. यामध्ये सुद्धा 25% तुमचे भरायचे असतात. 75% शासन देतं, 25% तुमचे भरायचे असतात. प्रधानमंत्री आवास योजना या ठिकाणी अर्थसंकल्पात तुम्ही ज्या पद्धतीनं राज्य नगरोत्थानचा आकडा फुगवला मंजुरी नसताना, तसाच AHP अंतर्गत 1596 घरकुलाचा प्रस्ताव पाठपुरावा थांबलाय, त्याचा देखील उल्लेख तुम्ही जमेत धरलाय. वास्तविक पाहता याच्या संदर्भातले ऑर्डर्स असणं अपेक्षित आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, तशीच अवस्था BLC मधील 811 घरांचा पाठपुरावा झालेला नाही. शासन स्तरावर पाठपुरावा करणं हे प्रशासनाचं काम नाही, लोकप्रतिनिधी म्हणून आपलं काम आहे. तुमच्याकडून आम्ही अपेक्षा धरणं अपेक्षित होतं, परंतु ते झालेलं नाही. दुर्दैवानं तो देखील एक महत्वाचा भाग आहे. त्याचबरोबर विशेष रस्ता अनुदान याच्यामध्ये 18-19 ला 2 कोटी, त्यानंतर भोपळा. अशीच अवस्था दलित इतर आणि उर्वरित फंडांची. बाकी सगळा निबंध कॉपी पेस्ट. कामगार कॉलनी दुरुस्ती, ज्या कामगारांच्या जीवावर आपण नगरपालिका चालवतो त्या कामगार कॉलनी दुरुस्तीला तुम्ही 0 रुपयाची तरतूद केली. 0.
त्या कामगारांसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य योजना नावाची योजना होती. गेली 4 वर्ष झालं मी पाहतोय. सहकारी मित्र नगरसेवक मला अपेक्षित होतं त्यांनी त्याचा पाठपुरावा करावा, परंतु त्यांचाही पाठपुरावा त्या बाबतीत नाही आणि ती श्रमसाफल्य योजना देखील साकारू शकली नाही. कामगारांना घरं मिळतील अशी एक आशा होती त्या माध्यमातून. त्याचबरोबर उद्यान मेंटेनन्स 50 लाख चालू वर्षी, तर पुढील वर्षी 1 कोटी रुपये धरलेले आहेत. 1 कोटी रुपये. हुतात्मा स्मारक दुरुस्तीवर 0 रुपयाची तरतूद आहे. गंमत म्हणजे कोट्यावधीची कामं केली म्हणणाऱ्यांनी विवरणपत्रात पान नंबर 10 वर कन्सल्टन्सी व तांत्रिक फी राखण्यात 2 वर्ष झालं भोपळा दाखवलाय. कन्सल्टन्सी आणि तांत्रिक फी जर आदात झाली नसेल तर झाली कशी कामं मग? हे भोपळ्याचं काही गणित कळणार नाही. भोपळा इतकं प्रिय आहे प्रशासनाला की प्रत्येक रकाने भोपळ्याने भरलेली. म्हणजे मागील 3 वर्षातला त्या ठिकाणी आढावा देणं अपेक्षित असताना त्याच्या बाबतीतलं देखील त्या ठिकाणी स्वैरसूचक आपण पाळलेलं दिसत नाही. भोपळा प्रिय आहे. आज आपण कोट्यावधीची विकास कामं केली म्हणता आणि विवरणपत्रात मात्र कन्सल्टन्सी म्हणजे ज्यांनी इस्टिमेट तयार केली त्यांची कन्सल्टन्सी फी अदा करायची 0. त्या ठिकाणी तांत्रिक मंजुरी घेतली सक्षम प्राधिकाराकडून, त्याचे आकडे 0. अरे मग केलंय काय तुम्ही लोकांनी? हे आकडे भरायचे नाही का? नाही का न भरण्यामागचं काही इंगित आहे का? मग लोकांना बिलं जर दिलेली असतील तर ते भरणं अपेक्षित आहे. ते भरणं अपेक्षित होतं, मात्र ते भरलं गेलेलं नाही. हे दुर्दैवाने या ठिकाणी मला सांगावं वाटतं. पाणी पुरवठा, गटार दुरुस्ती, गाळ काढणे, पाईपलाईन दुरुस्ती, बाह्य यंत्रणेमार्फत पाणी पुरवठा, फायरमन या कामाची मागील 3 वर्षात झालेली खर्चाची आकडेवारी दिसत नाही. याच्यावर खर्चच केला नाही का आकडे लपवण्यामागचं काय कारण हे पण कळत नाही. गाळात तर मोठा गाळ विभाग प्रमुख मान्यच करतात उघड्या गटारीतील गाळ काढला म्हणून. वास्तविक आता बंदिस्त गटारीचा टेंडर आहे, उघड्या गटारीतला गाळ काढला म्हणून मान्य. बिलं मात्र बंदिस्त गटारीची. वा, 8 महिन्यातलं वसूल 1 कोटी 15 लाख. 4 महिन्यात अपेक्षित आहे 17 कोटी 48 लाख पाणी पुरवठा. 8 महिन्यात वसूल किती झालाय? 1 कोटी 15 लाख. आणि आता 4 महिन्यात नोव्हेंबर पासून मार्च पर्यंत 17 कोटी 48 लाख अपेक्षित धरणं हे हास्यास्पद वाटतं. पाणी विक्रीतून दुर्दैवानं या ठिकाणी सांगावं वाटतं. मध्यंतरी पाणी टंचाई होती, अनेक जण टँकरद्वारे पाणी पुरवठा घेत होते, पैसे देऊन घेत होते. मात्र 1500 रुपये जमिना दिसतात तुमच्या, फक्त 1500 रुपये. तुमच्या जमिनीतला आकडा आहे 1500 रुपये. 2000 पान नंबर 25 वर याचा उल्लेख आहे. पान क्रमांक 26 वर आगंतुकपणे 1 लाखाचं दूरध्वनी बिल आलंय. कुठून आलंय काय कळलेलं नाही. पान क्रमांक 26 वर आगंतुकपणे 1 लाखाचं बिल आलंय दूरध्वनी. कोणी कोणाला केला, कोण कोणाला करणार आहे दूरध्वनी, कशाचं बिल द्यायचं हेच काय कळलेलं नाही. पान क्रमांक 27 वर गाळ 2.5 कोटीचा काढलाय. बोर हँडपंप हापशे दुरुस्तीला 1 कोटी 38 लाख रुपये खर्च आहे. नुसता हापशे दुरुस्तीवरचा खर्च आहे. पान क्रमांक 27 वरचा 1 कोटी 38 लाख. शहरातील विहिरींचं पाणी एकत्रित करून जे काही मध्यंतरी बातम्या वर्तमानपत्रातून आम्हाला वाचायला मिळाल्या त्याच्या बाबतीत देखील काही साध्य झालेलं दिसत नाही. त्याचा कुठंच उल्लेख विवरणपत्रामध्ये दिसत नाही. आरोग्य विभाग तशीच परिस्थिती, फक्त निबंध, कॉपी पेस्ट. त्याच्यात तर कुठल्या नोंदी कशात घुसळल्यात काहीच कळत नाही. म्हणजे हेड एकाचं आणि नोंदी दुसऱ्याच. भाजी मार्केट फी फक्त 25,000 2020-21 ला तरतूद आणि 40,000 वसूल आणि 20,000 अपेक्षित. म्हणजे मग तरतुदी करताना तरी त्या योग्य पद्धतीनं करणं अपेक्षित असताना ह्या अशा ढोबळमानानं आणि चुकीच्या तरतुदी करणं आणि परत वसूल जो काही आहे तो योग्य पद्धतीने दाखवणं गरजेचं आहे. मच्छी मार्केट फी 0, प्रत्यक्षात वस्तुस्थिती. मोकाट कुत्र्यांची नसबंदी अंमलबजावणी 0. कोरोना संदर्भानं 2 कोटी 70 लाखाचा खर्च केलाय. कोरोना संदर्भानं 2 कोटी 70 लाखाचा खर्च अपेक्षित आणि झालेला खर्च दोन्ही मिळून. बीव्हीजीवर तर 6.5 ते 7 कोटी रुपये खर्च. काय स्वच्छता आहे, काय स्वच्छता आहे. आजही स्वच्छतेची परिस्थिती काय आहे? या उलट या 5 वर्षापूर्वी ज्या कंपनीला 30 आणि 35 लाखाची बिलं दिली जात होती ती आता 55 लाखाची बिलं दिली जात आहेत. ह्या बाबतीत सांगायचं तात्पर्य असं आहे की या ठिकाणी मिळकत विभागात 2020-21 ला खुल्या जागातून अपेक्षित होते 32 लाख, वसूल झाले फक्त 4 लाख. 2020-21 ला इमारत भाडं अपेक्षित होतं 83 लाख, जमा झाले 10 लाख. भाजी मंडई 0 अपेक्षित आणि 0 वसुली. मच्छी मार्केट 0 अपेक्षित 0 वसुली. प्रक्षेपण वगवटा 0 अपेक्षित, गंमत 0 अपेक्षित 0 आणि वसूल मात्र 4.61.
लाख. पार्किंग तीच परिस्थिती, मासे विक्रीच्या तीच बाबतीत तीच परिस्थिती. एकंदरीत सांगायचं तात्पर्य असं आहे की या सगळ्या अनुषंगानं विभागावर बोलत असताना ज्या काही विवरणपत्रातल्या नोंदी आहेत त्या विवरणपत्रातल्या नोंदीमध्ये गांभीर्य पाळलं गेलेलं नाही. प्रशासनाकडे ते गांभीर्य दिसत नाही आणि प्रशासनाकडे जर गांभीर्य नसेल तर अर्थसंकल्पातल्या या सगळ्या रकान्यांचा आकडेवारीचा विवरणपत्राचा काय उपयोग याचं उत्तर मला द्या. मला सांगा, गेल्या 3 वर्षात झालेल्या खर्चाची आकडेवारी शून्य दाखवताय तुम्ही. चालू वर्षात अपेक्षित शून्य, वसूल मात्र दाखवताय. अपेक्षित त्या ठिकाणी रक्कम दाखवताय, वसूल मात्र शून्य दाखवताय. अशा पद्धतीने जर गोलमाल काढणारे आणि आकडे फुगवणारा अर्थसंकल्प असेल तर त्याचं भवितव्य अत्यंत वाईट आहे. सांगायचं तात्पर्य असं आहे. त्याचबरोबर विद्युत विभाग, अध्यक्ष साहेब, या काउन्सिलनं मागे ठराव केला होता की बार्शी शहरात तत्कालीन पोलीस निरीक्षक गजेंद्र मनसावळे साहेब आणि तत्कालीन पोलीस अधीक्षक गिरीश प्रभू साहेब यांच्या पुढाकारानं अनेक सामाजिक सेवा संस्थांनी कॅमेरे दिले आणि बार्शी शहर सीसीटीव्ही कॅमेरे हा विषय पुढे आला. या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांना त्या ठिकाणी विद्युत कनेक्शन देण्याचा विषय विद्युत विभागाकडे होता. मात्र अंमलबजावणी अद्याप झालेली नाही. वास्तविक पाहता काउन्सिलला ठराव होऊन जर त्याची अंमलबजावणी होत नसेल आणि आताच्या याच्यामध्ये विवरणपत्रात तर त्याचा शब्दशः सुद्धा कुठं उल्लेख आहे, हे देखील त्या ठिकाणी चुकीचं आहे. या ठिकाणी या सगळ्या गोष्टींचं स्मरण करून देण्यामागचं कारण असं आहे की अर्थसंकल्पात पुढे चालत असताना ज्या काही त्रुटी आहेत त्या त्रुटी तुमच्या समोर ठेवणं माझं काम होतं. अध्यक्ष साहेब, गमतीचा भाग म्हणून रिफ्रेशमेंटला अध्यक्ष रिफ्रेशमेंट भत्त्याला 4.5 लाख रुपयाचा खर्च आहे. कधीच रिफ्रेश केलं नाही तुम्ही आम्हाला. तुम्ही पण रिफ्रेश नाही, किमान तुम्ही तरी कधी रिफ्रेश करायला आम्हाला बोलवणं अपेक्षित होतं. असो, अध्यक्षांनी देखील अवतान दिलं तर आम्ही यायला हरकत नसते, परंतु आपण बोलवतच नाही, हे देखील आमच्या दुर्दैवाचा भाग आहे. दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे अध्यक्ष साहेब की या ठिकाणी अर्थसंकल्पाच्या निमित्तानं हे अर्थसंकल्पातल्या त्रुटींवर बोट ठेवून झालेलं भाषण आहे. परंतु एकंदरीत कामकाजाच्या संदर्भानं जर बोलायचं म्हणलं तर 417 कोटीच्या अर्थसंकल्पामध्ये मी तुम्हाला सांगितलं ते 86 कोटी राज्य नगरोत्थानची विनामंजुरी घुसळणं, त्या ठिकाणी घरकुलाच्या बाबतीतली आकडेवारी घुसळणं आणि याच्यामुळे वाढलेला हा आकडा. त्यानंतर बार्शी नगरपालिकेचं आज जी काही आर्थिक वाताहत झालेली आहे त्याची गेल्या 4-5 वर्षातल्या कारणांचा शोध आणि बोध जर घेतला तर आपल्या समोर मला हे स्पष्टीकरण ठेवणं गरजेचं वाटतं. किंबहुना प्रशासनानं ते गांभीर्यानं घ्यावं म्हणून करता मी ठेवतोय. राज्य नगरोत्थान योजनेतला पहिला टप्पा मॅडम, राज्य नगरोत्थानचा पहिला टप्पा 40 कोटी रुपयाला त्या ठिकाणी आपण मंजुरी दिली होती. त्याचं 52 कोटी रुपयाचं बिल पेड झालेलं आहे. उर्वरित 12 कोटी रुपये तुम्हाला स्टेट लेवल सँक्शन कमिटीकडे तुम्ही जर रिवाइज मान्यतेसाठी गेला असतात तर मिळू शकला असतं, परंतु कशामुळं मान्यतेसाठी प्रस्ताव सादर केला गेला नाही त्याचा भुर्दंड 12 कोटीचा बार्शी नगरपालिकेवर पर्यायानं बार्शीकर नागरिकावर पडला आणि नफा फंडातनं तुम्हाला ते 12 कोटी रुपये पेड करावे लागले. दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे, भुयारी गटरच्या संदर्भानं आताच काही सदस्यांनी सांगितलं की विरोधकांनी तक्रारी केल्या. वास्तविक पाहता विरोधकांनी तक्रारी करून कुठेही काम थांबलेलं नव्हतं. काम हे अव्याहत चालू होतं. काम ठेकेदाराचं बिल न अदा झाल्यामुळे रखडलेलं होतं आणि हे रखडलेल्या बिलाच्या संदर्भानं मला तुम्हाला सांगायचं आहे की आता नुकतीच SLSC ची कार्योत्तर मंजुरी आली. स्टेट लेवल सँक्शन कमिटीच्या कार्योत्तर मंजुरीमध्ये स्पष्टपणे म्हटलंय अतिरिक्त झालेला 35 कोटी रुपयाचा खर्च नगर परिषदेला सोसायचा आहे. हेच कामाच्या पूर्वी जर तुम्ही स्टेट लेवल सँक्शन कमिटीकडे जर गेला असतात आणि ह्या 35 कोटीची प्रोव्हिजन केली असती तर ते शासन अनुदान तुम्हाला मिळालं असतं. परंतु तुम्हाला कशाचं त्या ठिकाणी काय नेमकं वाटलं आणि हे 35 कोटीचा भुर्दंड नागरिकाच्या माथी मारावा असं वाटला याचं मला गणित कळलेलं नाही. दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की आज मी गेली काही सभागृहात बजेट मीटिंगच्या निमित्तानं असेल किंवा जनरल मीटिंगच्या निमित्तानं असेल वेळोवेळी बोलतोय की बजेट बाह्य काम, अर्थसंकल्पामध्ये प्रोव्हिजन असलेल्या कामाव्यतिरिक्त आगंतुक येणारी कामं जर घेतली गेली तर त्याचा अतिरिक्त बोजा नफा फंडावर पडतो. अशी सुमारे 30 कोटी रुपयाची कामं नफा फंडातली अतिरिक्त आहेत. याचा हा भुर्दंड आहे. दुसरी महत्वाची गोष्ट जादा दरानं टेंडर, त्याचाही फटका आहे. त्याचबरोबर आउटसोर्सिंग, आता ते सुद्धा अव्वाच्या सव्वा. पूर्वी उजनी चांदणी देखभाल दुरुस्तीवरचा खर्च 5.5 लाख रुपयाच्या आसपास असायचा होता, आता 14.5 लाखापर्यंत गेला. माणसं तीच आहे, पाणी तीच आहे, लाईन तीच आहे, काय बदललंय तेच कळत नाही. अशाच बाबतीत सगळ्या आउटसोर्सिंगच्या बाबतीत देखील अशी भूमिका त्या ठिकाणी प्रशासनाने घेतलेली आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, शॉपिंग सेंटरच्या निमित्तानं आपण या ठिकाणी शॉपिंग सेंटरच्या बांधकामावरचा अंदाजपत्रकीय रक्कम आणि वाढीव रकमेसह 10 कोटीचा खर्च. मी आपल्याला सांगत होतो की
हे जे काही त्रिसदस्यीय समितीनं मंजूर केलेले दर आहेत ते सामान्य माणसांना, तुम्हाला अपेक्षित होतं सुशिक्षित बेरोजगाराच्या हाताला काम देणं, तुम्हाला अपेक्षित होतं त्यांना उद्योगधंद्यासाठी प्रवृत्त करणं, त्या माणसाला परवडणारे नाही म्हणून करता रेट बदलायचा मी आग्रह केला. 150 का 150 गाड्या गेले असते तुमचे. शेवटी पैसे कमावणं हा हेतू नाहीये, लोकांना काम देणं हा देखील हेतू असला पाहिजे. त्या ठिकाणी 10 कोटी रुपयाच्या सगळ्या शॉपिंग सेंटरच्या बांधकामातून 151 गाळे त्या ठिकाणी तयार झाले. 76 गाळे फक्त गेले, 75 गाळे आजही रिकामे आहेत. आणि जे 76 गाळे गेले त्यातनं 3.25 कोटी रुपये तुम्हाला 1 महिन्यानंतर मिळणार आहे. आता फक्त तुम्हाला माझ्या माहितीप्रमाणे 30-35 लाख रुपये मिळाले. तर हे जर पारकाईनं आपण पाहिलं, आणि सुशिक्षित बेरोजगार हा 12 लाखाचा गाळा घेऊ शकत नाही, 5 लाखाचा गाळा घेऊ शकत नाही, त्याची ऐपतच नाही. 1-1.5 लाख रुपयात किडूक मिडूक विकून घरातलं सोनं नाणं घाण ठेवून माणसं प्रोव्हिजन करतात आणि धंदे काढायचा प्रयत्न करतात. परंतु जर भांडवलदार माणसाने ह्या गाळे घेणार असतील तर तुमचा हेतू साध्य होणार नाही. तुम्ही म्हणत होते सुशिक्षित बेरोजगारांच्या हाताला काम दिलं पाहिजे, त्याला रोजगाराची संधी दिली पाहिजे म्हणून करता गाळे. आणि मग 12 लाखाचे जर सुशिक्षित बेरोजगार बार्शील असतील तर त्यांनी देखील असा रिस्पॉन्स दिलाय की निम्मेच गाळे गेले. म्हणजे आता उरलेले गाळे देखील त्या ठिकाणी आपल्याला देता आलेले नाही. हे दुर्दैवाने मला या ठिकाणी आपल्याला सांगावं असं वाटतं. दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे अध्यक्ष साहेब, दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की हा 417 कोटीचा अर्थसंकल्प आपण मांडत असताना 417 कोटीच्या अर्थसंकल्पामध्ये जी काही आकड्यांची फुगाफुगव, आकड्यांचा गोलमाल करण्याचा प्रकार जो झालेला आहे तो दुर्दैवी आहे. आणि अशा पद्धतीनं आपण जरी करवाढ दरवाढ नाही म्हणत असाल तर 4 कोटी रुपये चतुर्थ वार्षिक कर आकारणीवर आपण प्रोव्हिजन करून आमच्या पर्यायानं बार्शीकर नागरिकाच्या डोक्यात तोंडा घालायचा प्रयत्न करताय. कारण आज कोविडची परिस्थिती आहे, कुठलाही टॅक्स वाढवू नये अशा पद्धतीचे शासनाचे निर्देश आदेश आहेत. आणि मग या परिस्थितीत रिपीट नाही तेच आणि मग अशा परिस्थितीत जर ही भावना असेल तर हे योग्य नाही. अध्यक्ष साहेब, सांगण्याचं तात्पर्य असं आहे की या ठिकाणी विकासाचा चेहरा एकीकडं आणि कागदोपत्री चेहरा एकीकडं याचं कुठंतरी ताळमेळ बसत नाही. हा अर्थसंकल्प अतिशय फुगवा, आकडे फुगवलेला, त्याचबरोबर सामान्य नागरिकांचा काही संबंध नसलेला अशा पद्धतीचा हा अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पाचा निषेध करतो, या अर्थसंकल्पाला विरोधी मतदान करतो. आणि ह्या पद्धतीनं 5 वर्ष तुम्ही अर्थसंकल्प मांडत आहात, हा दुर्दैवी अर्थसंकल्प. आपण बोलणार आहेत त्या दुर्दैवी अर्थसंकल्पाचा निषेध करून सभागृहातून आम्ही त्याग करतो. धन्यवाद.